तेल्हारामध्ये 6,19,000चा गुटखा, 5 लाखांची बोलेरो पिकअप जप्त. अकोल्यातील तेल्हारा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली. या कारवाईत 6,19,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 5 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण 11,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा येथील PP पाटील पेट्रोल पंप परिसरात संशयित बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये पान बहारचे 80 पॅकेट, विमल 5 रुपयांचे 1,870 पाउच, विमल किंग पॅकचे 506 पॅकेट, विमल बिग पॅकचे 70 पॅकेट, विमल बिग पॅक होलीचे 90 पॅकेट, राजनिवास प्रीमियमचे 24 पॅकेट तसेच 1,700 तंबाखू पॅकेट यांचा समावेश आहे. जप्त गुटख्याची किंमत 6,19,000 रुपये असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. या प्रकरणात बाला जयस्वाल, रा टुनकी, ता संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा याला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज अन्न औषध प्रशासन अकोला यांच्या पथकाने आज तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माळेगाव तेल्हारा रोडवर एक 4चाकी वाहन प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा वाहतूक विक्री करत असल्याचे आढळून आल्याने पाठलाग करून पकडला व मुद्देमाल आरोपीसह पोलीस स्टेशन तेल्हारा येथे आणला. सदर मुद्देमाल हा 6,19,000चा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा, पान मसाला, गुटख्याचा व गाडीची किंमत बोलेरो, महिंद्रा बोलेरो कंपनीची गाडी, किंमत 5 लाख रुपये असा एकूण साठा 11,19,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. पकडण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा व BNSच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे. अन्न औषध प्रशासन अकोला, अन्न औषध प्रशासन अमरावती दक्षता विभाग व पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी केले.